बघा आई भाजी बनवते तिथं बसला. कॅपची गरम वाप लागत असेल त्याला. चिटो आतमध्ये गावातून घरी आलो मी. त्या बकऱ्यांसाठी भूस आणायला जायचंय आत्याच्या घरी इथून जेवण. हा ही कांद्याची 5-6 अजून राहिले. एक गोणी अजून. ताकद लावून उचल ना. नाही नाही एवढं बी घ्यायला जाय. असं धरून ने धर. कृपाल और रस्सी लेके जा रहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एक नव्या ब्लॉगमध्ये. तर सकाळची वेळ झालेली आहे. सूर्य पण उगवला आहे. आभाळ आलेलं आहे थोडं. मी आता आंघोळ वगैरे करून ब्रश वगैरे करून फ्रेश झालो. थंडी खूप वाजत होती. कवाचा उठलो होतो पण मग आंघोळ करायला जायला भाऊ आणि चिट्टी मांजर तो झोपले. कसं बघते बघा. चहा पितो. बसलो मी चहा पिण्यासाठी. प्रथम पाणी पितो. नाही वांगी बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात केली. माझ्यासाठी चहा गरम करते आहे. बघ आळू मांजर चिट्टी मांजर लगेच झालं. भाई याची माझ्या बघा कपडे असं थंडी वाजत आहे. 4 वारा सुटलेले आहे. तर पिऊया चहा आता. बघा आई भाजी बनवते तिथं बसला. कॅपची गरम वाप लागत असेल त्याला. चिटो सकाळी ऊन घेऊ म्हणलं पण असं आभाळ आलेलं आहे ना. असं धोकं असं झालेलं आहे. थंडी हवा चालू आहे. सकाळी थंडी हवा आहे. मस्तपैकी ऊन घेऊ म्हणलं. नंतर गाड्या वॉश करून गाड्या धुवून काढू म्हणलं. पण आता ऊन नाही आहे तर गाड्या धुवून काढू पहिले. सप्ताह बसलेला आहे. पारायण चालू झालं. पोथी वाचायला सुरुवात झालेली. शेवटच्या दिवशी जाईल मित्रांनो. मी आलो बाहेर लगेच काढू मांजर आले बघा. चले काय आतमध्ये झाडांची पालापाचोळा असा वरती पडलेला असतो. इथं बघा रस्ते खराब असल्यामुळे मातीचा असा थरच साचतो गाड्यांना. बघा माती या गाडीमध्ये बघा एवढी माती साचलेली. इथं मी माती अशी बाहेर काढतो. बकेट भरून पाणी आणि असं स्पंच डस्टरला वापरतो आपण. असं स्पंच याने साफ करतो आता गाडी. हे बघू शकता नवी गाडी मी आतून बाहेरून वरून पूर्णपणे क्लीन केली. आता फक्त देवपूजा करायची. आता करूया जुनी गाडी. बघा जुनी गाडी किती भरलेली. बघा जुनी गाडीला किती गाड लागलेली आहे. दिवशी पांढरी गाडी घातली तिथं. दोन्ही गाड्या करून आता बकेट घेऊन काढतो. देवपूजा करून घेतो. सोडतो फुलं तोडूया आता. या गुलाबाची तर संपली. 10,000 वगैरेचीच घ्यावं लागेल आपल्याला. याच्यातली थोडी थोडी फुलं घेऊ. आता फुलं वाहून अगरबत्ती लावू द्या. लावतो मी आता आपल्या महादेवाला.
ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. वाहून आणि अगरबत्ती लावून झालेला आहे. आता गाडीचं किलोमीटर पाहून घ्या, 47,422 आहे आतापर्यंत. चिठीला आणि काढून लागली किती पोळ्याचे तुकडे टाकले. काही बनवली वांग्याची बटाट्याची मिक्स भाजी, धपाटे बनवले 2 बाजरीच्या भाकरी, रात्रीची कांद्याची पात आणि गव्हाच्या पोळ्या नाश्त्यासाठी तेच गरम करून खातो मी. सकाळी नाश्ता करून घेऊया. कांद्याची पात, गव्हाच्या गरम पोळ्या, तूप लावून चालू आहे. काळू आणि चिटी बसलेली. धपाटे बनवले आहे, गिलक्याचे धपाटे. तर मी हेच खाऊन घेतो. दुपारच्या वेळेस खायला भूक लागली तर धपाटे एकदम मस्त बनवले. मला गाडीवर जायचं असं त्याच्यामुळे मी काही बी खाऊन घेतो. सबसे संध्याकाळचं जेवण वेळा सगळ्यासोबत करतो. मग चिठी लागली पुन्हा भाकर खायला. याला भाकरला आवडली आणि याला पोळी आवडती, पण याचं पोट भरून गेले. हे फक्त त्याची माझ्या बात आहे. हे बघा, कोंडेगाव त्या दिवशी लेबर सोडत मी त्या शेतकऱ्यांनी पेमेंट पाठवलं ऑनलाईन. घरातून कॅश घेतली गावात काढण्यापेक्षा, कारण अकाउंटलाच ठेवले ते पैसे. हप्ता आहे ना गाडीचा. ते आज गावचा बाजार आहे, मंगळवार आहे, ते पेमेंट लेबरला देण्यासाठी जातोय मी. आता मंगळवार आहे, गावचा बाजार आहे. तर शेतात कांदे लावण्यासाठी लेबर सोडलेला असतात किंवा मी भाडे मारले असते. काहीकडे नसते कॅश, तर काही नंतर आज मंगळवार आहे. तर आज मंगळवार मी आजच्या दिवशी वसुली करत असतो थोडी किंवा आजचं भाडं असतं मी पुढच्या मंगळवारी वसूल करत असतो. गावातून घरी आलो मी. त्या बकऱ्यांसाठी भूस आणायला जायचं आहे आत्याच्या घरी. इथून जेवढला मी लई दिवस झाले त्यांच्या घरी नाही गेलो. तर आता मी जातो आहे आत्याच्या घरी. त्यांच्यासाठी कांदे येतोय खायला. मी 1 गोणी कांदे आणले होते. आता थोड्या दिवसात सगळ्यांचे कांदे निघून खायला. गोणीमध्ये आई कांदे भरते आणि थोडी कांद्याची पात देणार आहे. चला तर निघूया आत्याच्या घरी. तर देवा, याच्यात भरले कांदे, याच्यात रिकामे गोणे या बकऱ्यांसाठी भूस आणायला. बकऱ्या तर मी निघणार आहे आता थोड्या वेळाने आत्याच्या घरी. मम्मी, आई, काकू कांद्याची पात आणायला गेली त्यांना भाजीसाठी. त्याच्यात गोणी कांद्यात कांदे घेतले गोणीमध्ये, कांद्याची पात. मी आता जुनी गाडी घेऊन निघलो, कारण तिकडून येताना भूस आणायचं आहे बकऱ्यांना. त्यांच्याकडे बकऱ्या नाही, तुरीचं भूस. चला तर निघूया आत्या आणि बहिणीच्या घरी. बोलटांमध्ये पोचलो होतो. भाजीला खायला घेतलं बिस्किटची पुडे कुरकुरे. हे बघा, तिच्याकडून असा हलका हलका वाहून घेतो. तिला म्हणलं मी तुला कुरकुरे आणि बिस्किटचे पुडे आणलेत. ते बघा. हां, ही कांद्याची पाच 4 अजून राहिले, 1 गोणी अजून. अजून 1 ट्रिप राहिला फक्त, ती छोटी गोणी. आता जाऊ दे. ताकद लावून उचल ना. नाही एवढं बी घ्यायला जाईल. असं धरून ने धर. अगं असं हातात न्या ना. असं धरून ने धर ना. हां, मध्ये ठेवून दे. मी नाही येणार, मी घरी चाललो. धर ना. बघा, छोटीशी गोणी वाली रिकाम्या गोण्यांच्या भूस भरण्यासाठी आणली होती. आणि तेवढी समोर ती सायकलच्या पल्लीकडून कांद्याची पात. तेवढं वाहून भाजी थकली. आता तुला काय माहिती, बावली सोबत खेळते आणि बसली सायकलवर. मी पितो आता चहा ठेवला होता ताईनी. भाजीची सायकल बघा, सायकल संग खेळते. तो बघा तिचा पतंग. इकडे आता खेळत बसल पतंगासोबत. तर आम्ही आता बोधांमध्ये भूस भरायला सुरुवात करतो. तुरीचं भूस आहे. दाजींकडे बकऱ्या नव्हत्या तर ते म्हणे ढोरं याला खात नाही चांगलं, तर तू घेऊन जा, तुझ्यापाशी बकऱ्या आहे. आणि मला बी आत्यानं त्यांच्या घरी यायला भरपूर दिवस झाले होते. गाडीला दररोज भाडे असत्या, जुन्या गाडीला लेबर असतात, त्याच्यामुळं माझी सावड नव्हती होत. आम्ही याला उचलू दाबू भरतो, जेणेकरून थोडंसं जास्त बसल बोधांमध्ये. बघा, ताई बी आली मदतीसाठी. हे माझे आत्याचे मोठा मुलगा आणि त्यांनाच माझी बहीण दिल्ली.
म्हणजे त्यांनी मामाची मुलगी केली, ताई पण मदत करते. आणि ती लहान्या दाजीची वाईफ आणि ही बाची ताईची आहे. ताईची मुलगी, ताईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आम्ही भरतो बोधांमध्ये भूस. तो बघा ट्रॅक्टर चालवते. मी बसलो ट्रॅक्टरवर. तो आता ट्रॅक्टरवरून खाली उतरते. आता बोध भरून झालते. आम्ही आता गाडीमध्ये भरायला सुरुवात केली. बघा असं रस्ते, काही गोण्या भरल्या, काही असे साड्यांची बोध तयार केलेले बोध भरले. आणि वारं पण खूप सुटलं होतं. आणि या तुरीच्या भुसकामुळं तर मला वचक यायला लागलं होतं. असं दाबू भरतो. आता ठेवूया वर गोण्या पहिले. बघा वर दाजीने ठेवले. तर याला सराट्याने बांधायचं. गाडीमध्ये सरट आहे माझ्या बाचे. बघा यावा अशा पद्धतीने रचवलंय गोण्या. ती गोणी पुढून काढून वर ठेवायला असं पाहिजे, मला असं वाटतंय. ती गोणी इकडं ठेवून घेतो, कारण पत्र्यावर बी बोजा नको पडायला. तसं जर भूस हलकाच आहे. ते नका, ते जाऊ द्या आता. वेळ झाली दुपारची. ताईंनी गरमागरम खिचडी बनवली होती. तो बघा बसले, तर आम्ही खिचडी खातो. सगळे मस्त गरमागरम खिचडी खातो, कारण घराकडे निघायचं आहे मग मला. आम्ही सगळे बसलोत, लहानी ताई, मोठी ताई वगैरे खाऊन झाली. हे बघू शकता पूर्ण गाडीमध्ये तुरीचा भोस भरला. ताजी थोडे ट्रॅक्टर पुढे घेत आहे. बाकीची गाई बघा. चला तर निघूया. बघा वर बी बघा किती भरलं. जोरात कर, किती मोठं बाय. आता डांबरीला आलोय. वलटांपासून गावापर्यंत डांबरी रोड आहे. बाकी सगळा पूर्ण खराब रोड होता. तुरीची भुसं घेऊन आलो मी घरी पूर्णपणे. आता बघा किती भरलेली लोडी या बकऱ्यांसाठी. अशा तुरीचं भुसं बकऱ्या अशा खात्यात त्यांना. चल लोळता इकडे 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 इकडं. गाडी कशी भरून आणली. भूस होता तुरीचं, काय एवढा लोड नव्हता बकऱ्यांसाठी. बघा काळू आला माझ्यापाशी बसायला. पारा असं जोरात चालू आहे. वातावरण बघा कसं झालंय, धुकं. इथं गाय पण भूस खाती. बकरीची पिल्लं पहा, दिवसभर दूध पित राहता. काळू मस्त बसलाय आता माझ्यापाशी. बघ काळू पण आला, ती पण आला. दरी चालेल असं खेळत आहे. इथे बकरीची बकरं पण खेळत आहे. माझा मित्र आहे समाधान, त्याची एक आयशर आहे. आयशरमध्ये कापूस भरत होता. तर आम्ही दोघं नवीन फट्टा आणि 2 रस्ते घेऊन चाललो. गाडी हवा मला फोकट आपदून घेऊन राहिला. फट्टा आणि रस्ते घेऊन मग आरामात वाचला. मला गाडी चालवायची, मोबाईल शूटिंग पण काढायची. हे बघा याची गाडी पर्यंत भरली आहे. नाबळ बघा कसं आलंय. नांदगावला तर पाऊस चालू आहे. इथून 40 किलोमीटरवर असं आबळ असं भरून आलंय. त्याच्याकरता फट्टा घेऊन आला तो नवीन. ते उसावर चालवतो गाडी. उसावर चालू होती, सीझन चालू होता ना. समाधान सोडतोय रस्सी. आता फट्टा मारायचा. बघा अशा पद्धतीने फट्टा टाकताय लेबर. 40 गाव साईटवरून आले लेबर गाडी भरण्यासाठी व्यापाऱ्याकडे. इकडे आहे शेतकऱ्याचं घर. तर 79 रुपये किलो, 7,900 रुपये किलो खरेदी केला तो व्यापाऱ्यांनी कापूस आजच्या तारखेला. आता लेबर टाकते फट्टा. फायनली आता फट्टा टाकून
रस्सी बांधायला सुरुवात झाली गाडीची. पूर्ण गाडी रस्सीने आता बांधून वगैरे झाली, पट्टा बिट्टा मारून. आता निघूया घराकडे. समाधान काहीतरी चेक करतोय. फायनली पंपावर गाडी लावून दिली आम्ही शेवटी. आता इडच 9 वाजले, घरी जाता आता वेळ होईल. त्याच्या जोडीदाराची गाडी आहे. इकडं बड्डेचा कार्यक्रम चालू आहे पंपावर. चला जर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटूया.